नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कस्टमर डिटेल्स कशा प्रकारे मेंटेन आणि एडिट करायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मोरमधून कस्टमर्समध्ये जायचं आहे. इथं सर्व कस्टमरची लिस्ट अपीअर होईल. इथं आपण ड्यू ओन्ली फिल्टर लावून फिल्टर सुद्धा करू शकता पर्टिक्युलर कस्टमर, नाहीतर तुम्ही सरळ नेम टाईप करून सर्चही करू शकता. तर पर्टिक्युलर कस्टमर अपीअर झाल्यानंतर आपण तो कस्टमरच्या नेमवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून त्यांची पूर्ण हिस्ट्री लोड होईल. ह्या पेजवरती आपण पाहू शकता की सर्व प्रकारचे त्याचे सेल्स इनवॉइस, सेल्स रिटर्न्स, लेजर त्यांचं, क्लोजिंग बॅलन्स वाईज, त्यानंतर त्यांची जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळेल. आयटम्सच्या नंबर ऑफ आयटम्सच्या वेनी सुद्धा त्यांच्याशी रिलेटेड काही वाउचर्स असतील ते सुद्धा अपीअर होतील इथं, जे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लॉयल्टी पॉईंट्स काय असतील त्यांच्याशी रिलेटेड ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि पर्टिक्युलर कस्टमरचे फॅमिली मेंबर सुद्धा आपण इथं पाहू शकतो, जे आपण ऍड केलेले असतील. आता सर्वात आधी आपण सेल्समध्ये एडिट करण्याचा ऑप्शन पाहूया. आपण कस्टमर डिटेल्स एडिट करण्याचा ऑप्शन. तर इथं मोरमध्ये एडिटवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता इथं आपण नेम, ईमेल आय डी, ॲड्रेसेस, ॲडिशनल इन्फो सगळ्या गोष्टी एडिट करू शकतो. सगळ्या गोष्टी एडिट करून आपण सेव्ह करू शकतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे तो पेमेंट रिसिप्टचा. तर इथं आपण बिल जे सिलेक्टेड केलेले असतील किंवा काही पर्टिक्युलर टाइम रेंज मधले बिल जर कस्टमर पे करणार असतील जे क्रेडिटमध्ये आहेत, ते आपण फिल्टर आउट अशा प्रकारे करू शकतो. आणि काही पर्टिक्युलर बिलच जर ते पे करणार असतील तर तेवढेच बिल सिलेक्टेड ठेवून अशा प्रकारे आपण तेवढेच बिल सिलेक्ट करणार आहोत जे कस्टमर पे करणार आहे, आणि तेवढेच बिल सिलेक्ट करून आपण इथं पेमेंट ऑर रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे मोरमध्ये, जेणेकरून ते बिल्स इथे सिलेक्टेड मिळतील. आपण पेमेंट मोड सिलेक्ट करून त्याच्याशी रिलेटेड काही डेबिट वाउचर्स वगैरे असतील ते ॲडजस्ट करून सगळ्या डिटेल्स पाहून रेकॉर्ड पेमेंटवरती क्लिक केलं की त्या पर्टिक्युलर बिल्सचं पेमेंट रेकॉर्ड होईल सिस्टममध्ये. रेकॉर्ड पेमेंट केल्यानंतर ते रेकॉर्ड होऊन जाईल. त्यानंतर आपण पर्टिक्युलर सिलेक्टेड बिल्सना आपण ॲज पेमेंट रिमाइंडर सुद्धा पाठवू शकतो कस्टमरना. डाउनलोड करू शकतो ड्यू रिपोर्ट्स, आणि पेशंटचा ॲड्रेसही आपण प्रिंट करू शकतो. हे कोणत्या केसमध्ये कामाला येतं? ज्यामध्ये आपण डिलिव्हरी पर्सनला ॲड्रेस प्रिंट करून देऊ शकतो त्या केसमध्ये. इथं चेंज मोबाईल नंबरचा सुद्धा ऑप्शन आहे, जेणेकरून आपण जो काही नवीन नंबर असेल तो नंबर ॲड करून आपण व्हेरीफाय मोबाईलवरती क्लिक केलं की जेणेकरून त्यांच्याशी रिलेटेड जो ईमेल आय डी असेल, जुना नंबर आणि नवीन नंबर, अशा तिन्ही ठिकाणी त्यांना OTP जाईल. OTP आपण हे करून सबमिट करू शकतो, जेणेकरून त्यांचा नंबर चेंज होऊन जाईल. आता आपण पेमेंट मोड क्रेडिट सिलेक्टेड केलेलं आहे. आता तर क्रेडिट मधले सगळे बिल्स इथं दिसतील. जे आपण पर्टिक्युलर बिल समजा सिलेक्ट केलं तर ते त्याच बिलच्या रिलेटेड आपण त्यांना पेमेंट रिमाइंडर पाठवू शकतो. तर तो पेमेंट रिमाइंडर व्हॉट्सअपवरती त्यांना मिळून जाईल. त्यानंतर आपण जर इथं पेमेंट मोड ऑल सिलेक्ट केला तर त्यांच्याशी रिलेटेड जेवढे पेमेंट असतील ते इन्व्हॉइसेस लोड होतील. इथं जे पेमेंट ई-व्हायटल पेने व्हेरीफाईड असेल त्याच्यासमोर असा टिक मार्क असेल, म्हणजे पेशंट हिस्ट्रीमध्ये सुद्धा आणि सेल्स लिस्टिंग पेजमध्ये सुद्धा जे पेमेंट व्हेरीफाईड असतील ते पेमेंट गेटवे थ्रू आले असतील ते इथं अशा प्रमाणे टिक मार्कमध्ये येतील. ह्याचे सगळे डिटेल्स आपण कलेक्शन या पार्टमध्ये पाहू शकतो. कलेक्शन या पार्टमध्ये आपल्याला हिस्ट्रीमध्ये पेमेंट दिसते, कोणत्या मोडने आले, म्हणजे बाकी ज्या डिटेल्स आहेत त्या पाहू शकता आपण. सेटलमेंटमध्ये जे सेटल झालेले अमाऊंट असतील ते असतील, आणि काही कारणाचं जर ते रिजेक्ट झालेलं असेल पेमेंट तर ते रिजेक्टेडमध्ये शो होईल.